परिणाम दिसलेला परिणाम आम्हाला लगेच कमेंट करून सांगा की आमचं पोट 1 इंच कमी झालं, 2 इंच कमी झालं. आणि मग तुमचा फोटो, पहिला फोटो आणि दुसरा फोटो असा कम्पेअर करून बघा. मग तुमच्या लक्षात येईल की येस, इट वर्क्स. डॉक्टर, मला हल्ली उठताना ना असा आधार घ्यावा लागतो आणि मला असं खाली बसताना देखील असं टेकल्याशिवाय होत नाही आणि झोपलो ना तर एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर वळताना प्रॉब्लेम निर्माण होतो. मी विचार करतोय की हा असं एवढ्या कंप्लेंट असलेला कोणता आजार असेल आणि नंतर त्याच्या पोटाकडे लक्ष गेल्यानंतर असं समजतं की अरे, तुझं तुंदिलं तनू आणि लंबोदर झाल्यामुळे तुला हे सगळं अडचणीचं ठरतंय. पोटाचा आकार घेर वाढल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतात. सगळं लोड बेअरिंग जे आहे ना हे खाली जाते ना गुडघ्यांवर, म्हणून पोटाचा आकार कमी करायला पाहिजे. आणि फोटो काढताना तर फारच अडचण होते. सगळेजण असे असतात, तो स्माइल म्हणेपर्यंत सगळ्यांची पोटं अशी आत घेतलेली असतात आणि जेव्हा स्माइल म्हणून 1 2 3 म्हटल्यानंतर सगळ्यांची पोटं अशी काय बाहेर पडतात की तो श्वास रोखून धरायला लागतो. श्वास रोखून धरणं हा पहिला उपाय आहे पोट कमी करण्याचा. पोट आत खेचून घ्यायचं आणि कुंभक लावायचा, आंतरकुंभक करायचं, श्वास रोखून धरायचा. म्हणजे जे पोट आताची एक नवीन ती कसलं ते वॉकिंग, ताईची वॉकिंग असं जे काही आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा पोटावरच लक्ष दिलंय त्यांनी. 6 पॅक पोटावर जे तयार व्हायला पाहिजेत ते करण्यासाठी काय करायचं, तर श्वासावर कंट्रोल ठेवायचा, पायांचे काही हालचाल करायच्या. कदम ताल नावाचा जो प्रकार आपल्याकडे सांगितलेला होता, हा प्रकार सुद्धा पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा साधा सोपा प्रयोग आहे. रोज 10-15 मिनिटं तुम्ही जरी व्यायाम केलात ना तरी सुद्धा तुमचं पोट कमी होणार आहे. गडाबडा लोळणं हा सुद्धा खूप छान उपाय आहे. लंबोदर गणपती हे आमचे जर आराध्य दैवत असतील तर त्यांचं लंबोदर का झालंय याची पण कारण मीमांसा शोधली पाहिजे. अख्ख्या एका राक्षसाला त्यांनी गिळून टाकलंय म्हणून ते लंबोदर झालेत, मोदक खाऊन नाही. मोदक खाऊन पोट सुटलेलं असतं, त्यांच्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. नाहीतर ते एवढे मोठे गणपती बाप्पा त्या एवढ्याशा उंदरावर कसे बसू शकले असते. पोटाचा आकार कमी होण्यासाठी जेवणाच्या वेळेमधलं जे अंतर आहे हे पाळलं पाहिजे. सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये खायचं आणि नंतर सगळं पचवायला पूर्ण 12 तासांचा वेळ द्यायचा. मग खाल्लेलं अन्न जर पचलं तर मग तुमचं पोट पुढे येण्याचा काही प्रश्नच नाहीये. पाण्यावर पण कंट्रोल करायला पाहिजे, मग तुमचं पोट कमी होणार आहे. जेवढं पाणी जास्ती तेवढे इथे जलसंचिती जास्ती. हालचाल कमी आणि खाणं जास्ती असं असलं तरीही प्रॉब्लेम. आणि उशिरा जेवून मिक्सर आतमध्ये फिरतोय आणि त्याला आडवा केला तरीही पोट सुटणार आहे. म्हणजे पोट कमी होण्यासाठी काय करायचंय, लवकर जेवायचंय, 7च्या आत पाणी कमी प्यायचंय आणि पोट साफ राहिलं पाहिजे. यासाठी तेल आणि तूप या 2 पदार्थांचा जरा जास्ती वापर करायचा. कोलेस्ट्रॉलची भीती बाळगायची नाही, कारण कोलेस्ट्रॉल आपण बघितलं की हा एक राक्षसच आहे आणि तो दिसतच नाहीये आणि ज्यामुळे काही वाढ होऊ शकते असं जे सांगितलं जातं आयुर्वेदानुसार ते साफ खोटं आहे. उलट शरीराला स्निग्ध पदार्थांची गरज आहे. कच्चं तेल, कच्चं तूप जेवणात जास्ती वापरा, त्याने 2 नंबर साफ होतं आणि 2 नंबर जर साफ झालं तर इथे सगळं साठवून ठेवलेलं जे आहे हे सहजपणे खाली जाईल. उकडू बैठके, उकडे काय उकीड व बसून असा काहीतरी व्यायाम करा. खाली उठा बशा, बसून उठा बशा हा सुद्धा एक व्यायाम खूप चांगला आहे. साष्टांग नमस्कार घालणं, सूर्य नमस्कार घालणं, लोटांगण प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा साधे साधे उपाय आहेत. आपण याचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत, ते एकदा नजरेखालनं घाला, म्हणजे तुमचं पोट कमी व्हायला नक्की मदत होईल. नुसतं ऐकून किंवा नुसतं बघून पोट कमी होत नाही. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय फल मिळणार नाही. कृती करा, परिणाम दिसलेला परिणाम आम्हाला लगेच कमेंट करून सांगा की आमचं पोट 1 इंच कमी झालं, 2 इंच कमी झालं. आणि मग तुमचा फोटो, पहिला फोटो आणि दुसरा फोटो असा कम्पेअर करून बघा. मग तुमच्या लक्षात येईल की येस, इट वर्क्स. काम केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. धन्यवाद.